अहम वाघा सोहम वाघा प्रेमनगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी बोध बुधली ज्ञान देवटा उजळा महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारोहारी आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारोहारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचावारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी चा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज दयाच्या पाया माझे दंडवत दयाच्या पाया माझे दंडवत दयाच्या पाया माझे दंडवत दयाच्या पाया माझे दंडवत आणि प्रीत जडून आम्ही आले प्रीत जडून आम्ही आले प्रीत जडून आम्ही अहम वाघा सोहम वाघा प्रेमनगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असलेले ज्ञानेश प्रिय संत अद्वितीय प्रातस्मरणीय नित्य भजनीय संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात शांती ब्रह्म एकनाथ महाराज आमच्या जीवनात मल्हारीची वारी कशी साजरी झाली आणि आपणही कशी साजरी करावी आजच्या अभंगात गोड सांगतात. विठ्ठल संपष्टीचं काय महत्व आहे मी ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. अगोदर अभंगाची प्रस्तावना सांगतो आणि मग खंडोबा तुम्हाला सांगतो. अहम वाघा सोहम वाघा प्रेमनगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. आजच्या अभंगात शांती ब्रह्म एकनाथ महाराज आम्हा वारकऱ्यांच्या जीवनात कशी मल्हारीची वारी आली गोड सांगतात. विठ्ठल या मृत्यू लोकात आपण सगळेजण वारकरीच आहोत. प्रत्येक जण कोणती ना कोणती वारी करताना तुम्हाला दिसल. जीव वारी करतो, देव वारी करतो, संत वारी करतात. पण जीवाची वारी वेगळी, देवाची वारी वेगळी आणि संतांची वारी वेगळी. आजच्या चिंतनात आता 3 वाऱ्या तुम्हाला ऐकायच्या. जीवाची कोणती वारी, देवाची कोणती वारी आणि संतांची कोणती वारी. जीवाच्या 2 वाऱ्या, तशा ज्ञानेश्वरी जीवाच्या बऱ्याच वाऱ्या आल्यात. एक जीवाची वारी आहे अहंकाराची वारी आणि जीवाची वारी आहे संसाराची वारी. जीव जातो अहंकाराच्या वारीला आणि जीव घेऊन येतो संसाराची वारी. विठ्ठल जीव 2 वाऱ्या करतो, अहंकाराची वारी आणि संसाराची वारी. संत एक वारी करतात, कोणती? पंढरीची वारी. आणि देव वारी करतो, संतांची वारी. विठ्ठल हे कसं घडतं आपल्याला पाहिजे. वर्ग क्रमांक 1 जीव करतो अहंकाराची वारी. सध्या अहंकाराने लय माणसं गंडीलेत महाराज. गावगाव लोकांचा भाव कमी झालाय, भक्ती कमी झाली, धर्म कमी झालाय. मग महाराज भाव कमी झाला, भक्ती कमी झाली, धर्म कमी झाला, श्रद्धा कमी झाली. वाढलं काय? तर काय वाढलंय सांगाव तो मला आता महाराज. सध्या लोकांचा फक्त अहंकार वाढला. मुझे गिनो, मला मोजा, माझा पहिला विचार करा. सीता, द्रौपदी, अहिल्या, तारा, त्यात आमची पप्याची आई धरा. अहंकार, कोणाचा अहंकार कधी उफाळून येईल
सांगता येत नाही महाराज. मी 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 वेळो वेळा करीतसे मी वेळा करीतसे मी वेळा करीतसे मी वेळा करीतसे तुका म्हणे काळेचे पिला गळा काळेचे पिला गळा जीव वारी करतो अहंकाराची. हल्ली अहंकाराला उधाण वारकऱ्यातही आलंय आणि संसारिकातही आलंय. सांसारिक माणसं अहंकार त्यांचा कधी जागा होईल सांगता येणार नाही. आणि चांगले परमार्थातले माणसं कधी अहंकार त्यांचा जागा होईल सांगता येत नाही. संसारातली माणसं अहंकाराने लय बरबटलेली महाराज. मी शब्दाला त्यांच्या आडवं आलं तर त्यांना चालत नाही. त्यांचा अहंकार अभिमान कधी उफाळून येईन सांगता येत नाही. एक जातिवंत कलाकार होता आणि त्याला त्याच्या कलेचा लय अभिमान होता मला. काय कला होती त्याच्याकडे गायनाची पखवाजाची नव्हती, ते नंतर सांगतो तुम्हाला. त्याच्याकडे कला होती मूर्ती घडवायची. त्याच्यासारखा मूर्तिकार त्या परिसरात नव्हता, पंचकृषीत नव्हता. एक नंबर मूर्त्या घडवायचा. त्याला त्याचा अहंकार होता. कोणाचा अहंकार कधी उफाळून येईन सांगता येत नाही. त्याची गाठ पडली एका ज्योतिषाशी. ज्योतिषी म्हणला हात दाखिता का जरा. पाहिला हात. राग मानणार नाही ना. म्हणले नाही. आजपासून 12 दिवसांनी बरोबर दुपारी 12ला तुम्हाला काळ न्यायला या ना. काय सांगताय खोटं वाटल. सगळं पंचांग गोंधळीन आणि इंद्रायणीत नेऊन टाकेल. जातिवंत ज्योतिषी म्हणतात मला. गरबाडा ना कलाकार, एवढा मी उंचीचा कलाकार. आजपासून 12 दिवसांनी 12 वाजता मरण. बर पाहू. अहंकारी गडी होता. त्याने 12 दिवसात त्याच्यासारख्या हुबेहूब, त्याच्यासारखीच उंच, त्याच्यासारख्या दिसणाऱ्या नाकी डोळी निटस हुबेहूब त्याच्यासारख्या स्वतःसारख्या 10 मूर्त्या बनवल्या. आणि त्या कलाकाराला थोडी प्राणायामाची साधना करत होता तो. बऱ्याच दिवसाची साधना होती त्याची ती. आणि 12 वाजता 12 दिवसांनी मृत्यू आपल्याला न्यायला येणार. तर बरोबर 12 वाजता 5 मिनिटं कमी असताना तो त्या 10 मूर्त्यात मध्ये जाऊन उभा राहिला. इकडं 5 मूर्त्या, इकडं 5 मूर्त्या. आणि प्राणायाम करून त्याने आपला प्राण वडवून धरला महाराज. आली बरोबर 12 वाजता यमाची स्वारी. त्याला वाटलं आपण यमाला गंडू. यम आला. यम विचार करतोय एक न्यायचा आहे, पण इथे एकासारखी 11 आहेत. हुबेहूब मूर्त्या होत्या महाराज, नाकी डोळे नटस. तो यमच आहे. कोणाचा कसा दांडा मोडपा करायचा हे यमाला. जरा दम धरा. हो यम पिंढऱ्या लाल करीत कळन. तोंड वासून मरत येतं मग. आला यम. कोणाचा अहंकार कधी जागावेल सांगता येत नाही. ऐका, यमराज लय हुशार. यमराज म्हणला खरंच कलाकार आहे. काय हुबेहूब मूर्त्या बनवल्यात. एकासारखी एक मूर्ती. चूक काढायला जागा नाही. फक्त एकच चूक आहे. कोण म्हणलं? यम. तो कलाकार लय जातीवंत होता. त्याचा अहंकार जागा झाला. तो म्हणला कोणती चूक आहे? यमराज म्हणले हेच चूक आहे. चला पिशी भरा. तुमचा अहंकार तुम्हाला मृत्यूला कारण ठरला. त्याला हसू नका. आपण त्याचेच दाखले भाऊ. एखाद्याचं सप्त्यात नाव पुकारलं नाही, एखाद्याला चाल दिली नाही, एखाद्याला पखवाज वाजायला दिला नाही, एखाद्याचं नाव पुकारलं नाही, काय लोक तानू घेते. अरे कुठं ज्ञानोबरायांनी नामदेव महाराज म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. अहंकाराने व्यवहारातले बुडाले, यातनं मला काय परमार्थातले बुडाले. हा काय म्हणले?
आता ऐसा चित्ती अहम ते ठाव. पांडुरंग व मावळा जवरे तोपर्यंत कीर्तनकाराला काही काळजी नाही. खरंच पांडुरंग बुवा तुम्ही असले की मला काळजी वाटत नाही. कारण मला जी ओवी आडली ती आमची पांडुरंग बुवा सांगत, मला अजिबात काळजी वाटत नाही. आणि पांडुरंग बुवा नसले तरी काळजी वाटत नाही. का बरं? एखादी ओवी चुकली तर लोकांना अक्षर कळत नाही. तुम्ही असले तरी काळजी वाटत नाही, नसले तरी वाटत नाही. काय ओवी दिली पांडुरंगपणे आमच्या, तैसा चित्ती अहम ते ठाव. आणि जिवे सकळ शास्त्रांचा सराव, आयशेनी कोडी एक जन्म जावो, परी नपवी जे माते. एवढी ओवी प्रत्येक परमार्थिकाने रोज वाचली पाहिजे. मला अहंकार परमार्थिकाला घेऊन बुडतो विठ्ठल. भयानक आहे हा भयानक अहंकार. कोणाचा अहंकार कधी उफाळून येऊन सांगतात नाही. मला मोजा पंढरपूरच्या आषाढीचा मान, पांडुरंगाच्या पूजेचा मान मुख्यमंत्र्याचा आहे आणि कार्तिकीच्या पूजेचा मान उपमुख्यमंत्र्याचा आहे. मुख्यमंत्री पूजेला आल्यानंतर आमच्या वारकऱ्याने आंदोलन केलं. अरे आम्ही 21 दिवस 18 दिवस चलतो, 35 तास उभा राहतो आणि हात दिमाखात येतो नि तासभर मंदिर बंद ठेवतो आणि पूजा करतो. हा एक वारकरी सुद्धा पूजेला पाहिजे. मग मंदिर समितीने नियम बदलला. मुख्यमंत्र्यासंग पहाटे 4 वाजता जो वारकरी जोडीने पहिला दर्शनाला असेल त्याला पूजेचा मान. यावर्षी आमच्या नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात वाकडी नावाचं गाव आहे. या वाकडीचे काळे पाटील यांना पूजेचा मान भेटला यावर्षी. आणि त्याच्या पाठीमागं आमच्या नगर जिल्ह्यातले बडे पाटील. नगरी लोक दर्शन घेऊनच मागं जाते, आपले लोक मुरमुरे घेऊन मागं येतात. लवकर पुण्यतिथी होईल, तुमची काळजीच करू नका. फक्त वर्ष श्राद्धाचं कीर्तन मला सांग, मग मी अभंग घेतो. भक्तिविन पशु कशाची वाढा, सटविने नेला कैसा नाही. ऐका ऐका ऐका. आणि मग पूजेला कोण कोण येतं? मुख्यमंत्री, त्यांची बायको, वारकरी, त्याची बायको, 5वे पांडुरंग. आषाढीची पूजा होते. द्वादशीला फोटो येतात. मुख्यमंत्र्याच्या हाते पूजा समापन्न झाली. मग किती जण यायला पाहिजे फोटोत? 5च जण. मुख्यमंत्री, त्याची बायको, वारकरी, वारकऱ्याची बायको, पांडुरंग. पण अहंकार 5 जण नाही 6 जण राहतात फोटोत. कोण? पुजारी. तुम्ही पाहिला असेल द्वादशीला, बघा द्वादशीचे तुम्ही कोणते फोटो पहा, त्या 4 जणाच्या पांडुरंग आणि हे बघा हे वारकरी ते सगळे उभे, हे पांडुरंग आणि बीच में मेरा चांद भाई पुजारी येतो बघा. अहंकार विठ्ठल. जीव वारी करतो अहंकाराची. हो वारी करतो जीव, पण आता हा अहंकार जाईल कसा? भगवंत सांगतात, जेव्हा माझा त्याला साक्षात्कार होतो तेव्हा त्याच्या जीवनातली अहंकाराची वारी संपते. तैसी माझी या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. असं अहंकार लोपे अवधारे द्वैत जाय. गोड ओवी. संत तुकारामची अशी वंजळभर साखर घ्या, पांडुरंगाच्या तोंडात टाका. काय गोड ओवी दिली. तैसी माझ्या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. जीव वारी करतो अहंकाराची विठ्ठल. जीवाची दुसरी एक वारी कोणती? संसाराची. जीवाच्या डोक्यात फिट संसार बसलेला आहे. लई लोकाला आपण सांगतो पण लोकांच्या डोक्यात राहत नाही. 2 वर्ष आषाढी वारी भरली नाही, 20ची वारी भरली नाही, 21ची वारी भरली नाही, 22ला परवानगी भेटली. 22चा बी 16 झाला आणि 23चा झाला. 22ला मात्र 16ने लीड मोडला. जवळजवळ 15 ते 20 लाख लोक आले पंढरपूरला. आमच्या मठात एक आला. संसाराची वारी. ऐका. आल्यावर मी तुगाला दर्शनाला मला वाटलं आता 2 वर्षानंतर आलाय, मग एखाद्या वेळेस ज्ञानेश्वरी घेऊन येईल, गाथा घेऊन येईल, किंवा चिपळ्या घेऊन येईल, टाळ घेऊन येईल, विना पाखवास घेऊन येईन. बा 2 वर्ष पंढरपूरला गोपीचंदन तर घेऊन येईन. पंढरपूरला एक आमच्या मठातला एक वारकरी गेला गावात. काय घेऊन आला? पाळणा. म्हणणार तू पुण्याच आहे, पुणे तेथे काय होईल, तू पंढरपूर पाळणा कशा चालला? त्यांना माऊली तुम्हाला यातलं काही कळायचं नाही. म्हणलं बरं बरं. म्हणलं का बरं इथून पाळणा चालवला, पुण्यात भेटत नाही का? त्यांना तसं नाही,
देवाच्या दारातून पाळणा न्याला का तो वर्षाच्या वर्षाला हलत राहतो म्हणून चालवला. वा रे बाबा ने 2-4 पाळणे नाही आमचं काय म्हणणं नाही. तुझा वेल मांडवाला जाऊन मांडव कडडून मोडाव. लोक वारीला येतात म्हणजे संसाराची वारी करतात, परमार्थाची वारी करत नाहीत. लोकांची वारी चालू आहे संसाराची. लोकांच्या डोक्यात फिट संसार बसतात. लोक पूजा अर्चा करतात पण कामनिक संसार आहे. एर बहुत जोडती किरटी जयांची भजने भोगासाठी. जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले माऊली म्हणतात. लोक भजन पूजन आदी करतात, दान धर्म करतात, पण अपेक्षा संसार वाढावा, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. लोकांच्या डोक्यात फिट संसार भरलेला आहे. विठ्ठल नाही अरानुक संसारा हाती, नाही आरानुक संसार हाती, नाही अरानुक संसार हाती, नाही आरानुक संसार हाती. सर्व काळ चित्ती हाची दंदा, सर्व काळ चित्ती हाची धंदा, सर्व काळ चित्ती हाची धंदा, सर्व काळ चित्ती हाची धंदा. नाही आरानुक संसार हाती, नाही आरानुक संसार हाती, नाही आरानुक संसार हाती, नाही आरानुक संसार हाती. सर्व काळ चित्ती हाची धंदा, सर्व काळ चित्ती हाची धंदा, सर्व काळ चित्ती हाची धंदा, सर्व काळ चित्ती हाची धंदा. लोकवारी करता संसाराची लोकांच्या चित्तात फिट संसार बसलेला आहे. गावात चातुर्मासात रामायणाची पोथी लावली गावाने एकत्र येऊन. 2 महिने रामायण चाललं. चातुर्मास होता. रामायण सांगणाऱ्या महाराजांनी चातुर्मास पाळला. पाळला म्हणजे दाढी डोकी केली नाही. मग दाढी वाढली महाराजाची 2 महिन्यात. 2-2.5 महिने चांगलं गावात रामायण चाललं. 100-200 बाया, 100-200 कुडी रोज रामायण ऐकायला, भावार्थ रामायण सांगायचे. परिसरात गोष्ट अशी घडली. त्या गावात एक मेंढपाळ होता, शेळक्या, आणि त्याच्या मेंढ्यातलं एक बोकड होता. बोकड काय कोण जाणे, पण तो बोकड हरवला. हरवल्यावर तो काय बोकड सापडला नाही. कुठं गेला, लांडग्याने उचलून न्याला का काय. आणि त्या मेंढपाळाला ते काय करावं, बोकड गेला, ते रडायचा सगळं, त्याला ते बोकडच ध्यानात द्यायचं. मग काय करावं आता, सारखं बोकडाचं दुःख झालं, बोकडाचं दुःख झालं. मग जाव म्हणले आज रामायण ऐकायला. गेला रामायण ऐकायला. रामायण ऐकायला गेल्यावर ते महाराजाची दाढी पाहिली तर त्याला आजूकच होत आलाय बसलाय पुराण ऐकायला. पण देखोनी पुराणिकाची दाढी. ती महाराजांनी दाढी सांगता सांगता दाढी हालायचीच ना. रडेस पुंदे नाकवडी रडू लागला. त्याला असा होंद काय यायचा. ती दाढी पाहिली का त्याला बोकडच डोक्यात यायचा. लोक बसलेत आलेत परमार्थात, पण वारी परमार्थाची नाही, संसाराची चालू आहे. आणि मग देखोनी पुराणिकाची दाढी. पुढत बसलो तो. रडेस पुंदे नाक ओढी, प्रेम खरे दिसे जना, भिन्नांतरे भावना. लोकांना वाटायचं काय भाविक आहे. महाराज बाहेरगावचीच होते. त्यांना वाटलं 2.5 महिने रामायण सांगतोय, लई श्रोते पाहिले, सगळे बिड्या फुके, आजच अधिकारी आपल्याला भेटला. काय ज्ञानेश्वरता भेटला. मग महाराजांनी वेदांताचा गहन विषय हाताळायचा ठरवला. मावरिता नावरे खुर आठवे नेवरे. आणि मग त्याला त्या आवरानात त्याची वेग, त्याला आठवायचं बोकडन. महाराजाला वाटायचं 8-7 भाव याला दाटून आले का. मग महाराजांनी सांगितलं, हे बघा मंडळी, या जगात एकच ब्रह्म आहे. एक बोट केलं का त्याच्या लक्षात आलं
माझ्या अख्ख्या कळपात एकच बोकड. आणि त्या एका ब्रह्माला कळून घ्यायचं असेल तर आपल्याला मायेचा, त्या एका ब्रह्माने हे जगत उत्पन्न केलं, पण एकट्याने केलं नाही, मायेचा अंगीकार केला. 2 बोट केले का त्याच्या लक्षात आलं आपल्या बोकडाला 2च शिंग होते. कशी लोकांच्या डोक्यात फिट संसार. तुकाराम महाराजांनी लिहिलंय बरं काय, गाथ्यात आला हे प्रकरण सगळं. देखोनी पुराणिकाची दाढी, रडेस पुंदे नाक ओढी, प्रेम खरे दिसे जना, भिन्ना अंतरी भावना, आवरेता नावरे, खुराठवे नेवरे, 2 शिंगे 4 पाय. त्यांनी 2 बोट केले. या जगात सगळं जग ब्रह्मा आणि माया या 2 कारणापासून जगत उत्पन्न झालंय. आणि या दोघांचा संसार कळायचा असेल तर 4 वेद ढुंढाळले पाहिजे. 4 बोट केले का हा हा माझ्या बोकडाला 4च पाय होते, आता काय करावा. म्हणून मग ते त्याला अजूक दाटून यायचं महाराज. आणि मग ते महाराज अजूक सांगायचे, त्याला दाटून आटायचं. पुराण संपलं. महाराजाला वाटलं असा श्रोता परत भेटायचा नाही. महाराज उतरले, त्याचं दर्शन घेणार. त्याने महाराजाला मिठी मारली, असाच माझा बोकड होता. काय करा. याला म्हणायचं लोक वारी करतात संसाराच. मग कोणी म्हणाल महाराज ही संसाराची वारी टळल कशी. तर त्याने ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातील रूपक वाचा. ही संसाराची वारी आपाप टळल. ज्ञानोबाराय सांगतात, याची एके परी रूपकाची या कुसरी, सारी तसे वारी संसाराची विठ्ठल. 2 वारी करतात जीव, अहंकाराची वारी आणि संसाराची वारी. अहंकाराची वारी घालवायची असेल तैशी माझी या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी माझी माऊली म्हणते. आणि संसाराची वारी घालवायची असेल तर ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातील जे वृक्ष संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. ऊर्ध्वमूल मदशाकम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांस यस पर्णानि यस्तम वेद सवेदवेद अधश्वर्ध्वम प्रसूतास्तस्य शाखा गुणप्रवृत्ता विषय प्रवालाः. हे सगळं रूपक समजून घ्या. आणि संसाराची वारी सारा. जीववारी करतो अहंकाराची, जीववारी करतो संसाराची. वर्ग क्रमांक 1 जीव, वर्ग क्रमांक 2 देववारी कोणाची करतो तर देववारी करतो संतांची. स्वतः देव माऊलीच्या वारीला येतात. विठ्ठल 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 कृष्ण एकादशी कार्तिक मासी, कृष्ण एकादशी कार्तिक मासी, आपण पंढरीनाथ सनकादिकासी, आपण पंढरीनाथ सनकादिकाशी, यात्रेसी येताती स्वानंद राशी, यात्रेसी येतात स्वानंद राशी, दर्शन घडे तया निज मुक्ती देशी, दर्शन घडे तया निज मुक्ती देशी, जय देव जय देव जय ज्ञान देवा, जीवा शिवाचा आदि परब्रह्म देवा, जय देव जय देव जय ज्ञान देवा, जीवा शिवाचा आदि परब्रह्म देवा. देववारी करतो संतांची. देव म्हणे ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा, कृष्ण पक्षी तुझ निर्धारा, भेटी देत जाईल कार्तिक मासी शुद्ध एकादशी, पंढरी यात्रा होईल सरसी, दुसरी कृष्ण पक्षी तुझ निर्धारेसी दिधली असे. देव स्वतः माऊलीच्या वारीला येतात. म्हणून सगळ्याला विनंती आहे, इकडं रात्नकाजात जाऊ, आळंदी वारीला आलंच पाहिजे. तुम्हाला गी हरिहर येती सत्वर अलंकापुरी. वा, असे अचूक श्रोते पाहिजे. नाहीतर आम्हाला कधी कधी श्रोते म्हणजे निवळ महादेवा पुढचे नंदी भेटत येत. हे उशिराच कळायला वाटतं तुम्हाला. असू द्या. असं तुम्हाला गी हरिहर येती सत्वर अलंकापुरी. वा, जीववारी करतो अहंकाराची, जीववारी करतो संसाराची.
देववारी करतो माझ्या माऊलीची. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता खाली राहता राहिले संत. संत वारी कोणाची करतात? संत वारी करतात देवाची. त्या देवाचे दोन प्रकार, एक आहे विष्णू पांडुरंग देव आणि एक आहे शिव अवतार खंडोबा देव. हे दोन वाऱ्या आपल्या संत वाङ्मयात आल्या. आमच्या संतांनी वारीला जावं पंढरपूरच्या आणि आमच्या संतांनी वारीला जावं जेजुरीच्या. विठ्ठल आमचे संत वारीला जातात कुठं? पंढरपूरच्या. होय होय वार होय होय वार करी. 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 आहे पाय पंढरी. आहे पाय पंढरी. आहे पाय पंढरी. आहे पाय रे पंढरी. काय करावे साधने. काय करावी साधने. काय करावे साधन. काय करावे साधन. काय करावे साधन. जन्मांतरीच्या पुण्य राशी वारी त्याशी पंढरीची. अनेक पुण्य लागतात तर पंढरपूरची वारी घडती. नाहीतर काय काय निम्यातून मागे येते. का हो जायचं होतं पण मग पप्याची आई म्हणली मग तुम्ही गेले तर मला कर्मा ना, मग तर फाडो घरी लवकर तर फड बा. असं वारीला पुण्यही लागते. पंढरपूरची वारी तुकाराम महाराज म्हणतात होय होय वार करी. पाहे पाहे रे पंढरी. बरेच लोक अष्टविनायकाला जातात, चारोधामला जातात, 12 ज्योतिर्लिंगाला जातात, सगळीकडे जातात पण पंढरीला येत नाही. तीर्थ केली कोटीवरी नाही देखिली पंढरी. चळो त्याचे झाले पण तुकाराम न देखेची समचरण. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्या तीर्थयात्रा करतो पंढरपूरला येत नाही. 60 डबे राखेल घालाव त्याच्यावर. मग आणि कारखान्याचा बॉयलर पेटवा द्यावा त्याच्यात टाकून त्या जळोत. पदरचं माझ्या पदरचं नाही, मी या मावळात कीर्तन करणारा तुकाराम महाराजाचे अक्षर आहे. जळो त्याचे झाले पण न देखीची समचरण. काही वारीला येतात तर वाखरीला येतात महाराज. पहिल्यापासून येत नाही. वाखरीला येतात मग आमच्या वारकरी टाळ थांबा थांबा इकडे घ्या टाळ आणि रिंगणात मग हा फोटो काढाय पुरतो. ते रील काढाय पुरतं, फोटो काढाय पुरतं. आणि त्यांचे काही बावळाट अभिमानी लोक राहतात आणि ते त्यांचा स्टेटस ठेवतात. महाराज भजनात रंगले वाखरीत येऊन. आणि आम्ही आळंदीपासून काय मकाची कंच भाजी आम्हाला बावळाट समजलं. रस्त्याच्या कळाने का भेळी की चालू काय बावळाट समजता काय तुम्ही. इथून पुढं त्यालाच कीर्तनाची तारीख द्यायची जो आळंदीपासून पायी चलत होता. तारीख देताना विचारत महाराज गावाने ठराव घेतलाय वारी करता का पंढरपूरची? ते म्हणते हो करतो. आळंदीत कोण्या दिंडीत चालताय? तुमचे पहिल्या दिवसाच्या मुक्कामाचे फोटो टाका, दुसऱ्या दिवसाचे टाका, तिसऱ्या दिवसाचे टाका, वाखरीचे टाकू नका. आणि मग तारीख घ्या. ते महाराज तुमच्या गावाला तारीखच देणार नाही. असे तुम्ही येडे हळदी. मोबाईल पाहून महाराज बोलवण्यापेक्षा वारी पाहून महाराज बोलवा. त्याने तुमच्या जीवनाला कलाटणी बसल. नाहीतर काय फायदा नाही. काय लोक गावगाव आडाम तडामच कारभारी झाले गावगावांना काय सांगा. हे सगळं कारभारी पानशेच्या धारणाखाली उभा करा, वरून दार उघड करून जाऊन द्या खाली उजनीला. विठ्ठल मी तळमळीने बोलतोय महाराज. आपण नाही पाळलं तर कोण पाळील? काय मंडईतले बागवान पाळतील का? त्यांना काय पडलंय त्याचं. आणि मग वारी करा. जीव वारी करतो अहंकाराची संसाराची. संत वारी करतात
देववारी करतो संताची आणि संत वारी करतात पांडुरंगाची. पांडुरंगाच्या वारीला जातात. आता काय सांगावं तुम्हाला, नाशिक जिल्ह्यात सटाणा नावाचा तालुका आहे. तिथं मामलेदार होते. कोण? यशवंत महाराज मामलेदार. आणि वारकरी इंग्रजांना अर्ज केला, मायबाप 15 दिवसाची सुट्टी द्या, वारीला जायचे. सटाण्याहून मी 15 दिवसात पायी जाईन म्हणजे पंढरपूरला, तरात जाईन. आता इंग्रज असते, इंग्रज वारी मामलेदार असून लोकांचे निकाल का कोणते कोणाचे काय मग तक्रारी असत्या काय असत्या निकाली काढायचे सगळे प्रकरण. शेवट 3 दिवस राहिली वारी. 3 दिवस तरी परवानगी द्यावं, वारीला जाऊ द्या. मी माझा एसटीने जाईल किंवा रेल्वेने जाईल. परवानगीच दिली नाही. उद्या आषाढी एकादशी, आदल्या दिवशी सकाळी त्यांनी मामलेदार कचेरीला टाळा ठोकला. नोकरीवर पाणी सोडू पण वारी नाही सोडायची. टाळा ठोकला. पताका खांद्यावर घेतली, बसले रेल्वेत. मनमाडला आले. मनमाड जंक्शन आहे, तिथून रेल्वेत बसले का थेट कुर्डवाडीला. इंग्रजाचा काळ. वारीला आले. स्नानादी. पांडुरंगाला काळजी पडली, ह्या बाबाने मामलेदार कचेरीला टाळा ठोकलाय. मग ते पंढरपूरला, पांडुरंग सटाण्याला. देवाने मामले यशवंत महाराजाचं रूप धरलं. कुलूप उघडलं. 3 दिवस देव तिथं मार. आणि दशमी, एकादशी, द्वादशी त्यांनी तिकडली द्वादशी सोडली. द्वादशीला परत रेल्वेत बसले, मामलेदार कचेरीत यायला लागले. 3 दिवसात देवाने 30 वर्षाची प्रकरणं निकाली निघत नव्हती. आता त्या बाबाकडे सगळ्याचाच निकाल आहे. त्या बाबाने 30 वर्षाची सगळी प्रकरणात निकाली काढली. महाराज याला न्यायी कोण? अन्याय हट. तो भावाच्या जमिनी लाटीतून ठोकूट ठोकूट माणसं नीट केली. आता त्या बाबाला जग ठोकायचा ना देता आपल्याला ठोकून काढायला काय जड झालं. ठोकून निकाल. खऱ्याचा खराच न्याय, खोट्याला खोटाच न्याय दिला देवाने. 3 दिवसात सगळी लाट आली नुसती. सगळा सटाणा परिसर, ते नाशिक परिसरातून प्रकरण नील काढली देवाने. द्वादशीची क्षरापती झाली. त्रयोदशीला यशवंत महाराज आले. इंग्रज अधिकाऱ्यापुढे लट 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 कापायचे. इंग्रज अधिकाऱ्याने मिठीच मारली. पेढा भरवला. वा यशवंत महाराज, तुम्ही कधी 30 वर्षाची प्रकरण निघाली नाही. काय निकाली काढली, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. तिने काय सांगताय? अहो तुम्ही काल हे आश्चर्य, काय प्रकरण, काल परवा 3 दिवसात काय प्रकरण. तिने काय बोलताय तुम्ही? त्याने हो काय हो, कस काय तुम्हाला जुळलं एवढं? तिने जुळलं? अरे हिसकाटलंय म्हणून जुळलं काय सांगत. तिने हो अहो म्हणले कस काय? मी इथं होतो. म्हणले हो तुम्ही इथंच होते, आपण संगत जेवलो. तुम्ही एकादशीला फराळ केलं नाही. वा, तुम्हाला पंढरपूरचं ध्यान लागलं होतं, तुम्हाला आम्ही जाऊ दिलं नाही, क्षमा मागतो. आता तुम्ही वारीवर जा. आता वारीवर जा? आम्ही आता वारीवर जा म्हणजे आता तुम्हाला 15 दिवसाची सुट्टी. लय काम केलं, 30 वर्षाचं काम एकदाच केलं. आणि मग यशवंत महाराज मामलेदारांनी सगळं हे पाहिलं. जेव्हा ते सगळं रजिस्टर उघडली, पानागणी तुळशीची पानं, पानागणी बुक्का, देवाचे हात लागले, देवाच्या सह्या, सगळ्या सह्या. आज कधी सटाण्याला गेले, मामलेदार कचेरीत जा, यशवंत महाराजाचा मोठा फोटो लावलेला आहे. तिथं मामलेदार बसतात, मग फोटो लावलेला आहे बघा. ते रजिस्टर, कोणी मामलेदार असो, पहिलं त्या रजिस्टराची पूजा करायची, मग कारभार चालायचा. अजूनही ते रजिस्टर यशवंत महाराजाच्या, भगवंताच्या सह्या. यशवंत महाराजांनी सांगितलं, महाराज माझा पांडुरंग माझ्यासाठी येतोय, इथून पुढे ह्या मामलेदार कचेरीला राजीनामा दिला. वारी केली तिथून पुढे. विठ्ठल त्याला म्हणायचं संत पंढरपूरची वारी करतात. एक हरिजन समाजात यशवंत महाराज पवार असा एक वारकरी होता. श्रीरामपूर आणि खंडाळा मधून रेल्वे जाते, नगर मनमाड रेल्वे जाते. श्रीरामपूरपासून खंडाळा गाव 5 किलोमीटर. हे तुमचं खंडाळा नाही, आडाम तडाम लोक येते दिली, हे श्रीरामपूर खंडाळा म्हणतात त्याला. आणि मग मधून रेल्वे जाते. हरिजन समाजाचा वारकरी, निष्ठावान वारकरी, काकडा म्हणणार, हरिपाठ, भजन बिजन, त्या आवाज हरिजन समाजाचा. त्याच्याकडं काम होतं, रेल्वेचं गेट उघडायचं, लावायचं. त्या काळात काय असे म्हणजे ऑनलाईन पद्धत नव्हती एवढी. मग रेल्वे आली का गेट ओढून घ्यायचं, आणि रेल्वे गेली का मग गेट वर करायचं. लोकांच्या बैलगाड्या, अमुक तमुक. इंग्रजाचा काळ. त्यांचं नाव यशवंत, पण आडनाव पवार. खंडाळ्याचे होते ते. आणि मग आली बा वारी. त्यांनी सुद्धा इंग्रजांना विनंती केली, वारीला जाऊ द्यावं मला. इंग्रजांनी मान्य केलं नाही.
दशमीच्या दिवशी त्यांनी गेटच लावून घेतलं. म्हणले पावती पांढरंग काय करायचं ते करायचं. आणि जे वारीला रेल्वेत बसले गेले निघून मार नगरून दौंडवरून जंक्शन याला कुरडवाडी पंढरपूर. पांडुरंगाला काळजी. तिथं 3 दिवस पांडुरंग गेट उघडायला. रेल्वे गेली का हां जाऊ द्या. दुधाच्या गाड्या बैलगाड्या मग काय देव गेट उघडायला लावायला. ऊसाच्या गाड्या सगळं देवाने गेट उघडायचं. सगळ्या गाड्या आत सोडायच्या महाराज. असं रेल्वे आली का देवाने लावून घ्यायचं. 3 दिवस देव त्या यश पवार महाराजासाठी गेट उघडायला लावायला. आणि मग ज्यावेळेस पवार महाराज ते लोक तिथं काही लोकांनी त्यांना तिथंच पाहिलं. आणि काही लोक एकादशीला पंढरपूरला गेले आणि ते पाहिलं ते झालं इथं सकाळी तिथं गेट लावित होतं. म्हणले इथं कसं काय आलं रातोरात. ते म्हणले अहो मी 3 दिवस झाले इथंच आहे वारीला आलोय. म्हणजे मी गेट लावून घेतलंय. काय पांडुरंग करीन ती पूर्व दिशा. लोकांना पंढरपुरातच कळालं की पांडुरंग यांचं रूप धारण करून गेट उघडत. आणि मग यशवंत महाराज गेले. त्यांनी 3 दिवसाच्या सह्या ते सगळं पाहिलं. त्यांनी राजीनामा दिला. इंग्रजांनी तिथं पांडुरंगाचं मंदिर बांधलं. इंग्रजांनी पुढं श्रीरामपूर आणि खंडाळ्याच्या मध्ये गाव आहे. मध्येच गेट आहे बघा. गेटवरच मंदिर बांधलेलं आहे. आणि जे लोकांना आषाढी वारीला पंढरपूरला जाणं होत नाही त्या 2 तालुक्यातले लोक त्या गेटच्या दर्शनाला येतात. गेटला दर्शनाला भारी उभी. गेटचं दर्शन करून लोक मागं जातात. याला म्हणायचं परमार्थ. विठ्ठल संत वारी करतात पंढरीची आणि संत वारी करतात जेजुरीच्या मल्हारीची. कशी करतात अभंगाच्या पहिल्या शब्दात. अहम वाघा सोहम वाघ्या अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरवारी प्रेम नगरवारी अहम वाघा सोहम वाघा अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरवारी प्रेम नगरवारी अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरवारी प्रेम नगरवारी अहम वाघा सोहम वाघा अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरवारी प्रेम नगरवारी सावध होऊन भजनी लागा सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी देव करा कैवारी देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी सावध होनी भजनी लागा सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी देव करा कैवारी देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या संत वारी करतात पंढरीची. संत वारी करतात जेजुरीची. जेजुरीची म्हणजे कोणाची? मल्हारीची वारी करतात. कशी वारी करतात? अहम सोहम या वृत्तीवर आरूढ होऊन करतात. अहम वाघ्या. आता मल्हारी प्रकरण नग वाघ्या आला मुरळी